गेल्या तब्बल 30 वर्षापासून प्रस्थापित राजकारणाला थेट आवाहन देत प्रभाग क्रमांक 17 मधील गड अवैध राखणारे मातंग समाजाचे खमके नेतृत्व नागेश भाऊ यादव यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी राजकीय ओळख अधोरेखित केली आहे। सत्ता, पद किंवा चमकदार आश्वासने नव्हे तर सातत्यपूर्ण सामाजिक कार्यकर्ते हाच खरा राजकारणाचा पाया असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला। आपल्या विचारांचा वारसा पुढे नेत मुलगा नगरसेवक लोकेश अप्पा यादव यांना जनतेच्या विश्वासावर विजयी करून नागेश यादव यांनी राजकारण म्हणजे सेवा हे पुन्हा सिद्ध केले। मात्र विजयानंतरही केवळ पदाचा वापर न करता सामाजिक उपक्रमांनाच प्राधान्य द्यावे असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। याच विचारातून प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं त्यांच्या संकल्पनेतून नगरपालिका शाळा क्रमांक 9 इथं विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून शिक्षणाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रणिताताई भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगरसेवक विनायक देवमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याचवेळी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत रमाई आवास योजनेतील मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घरकुल हप्त्यांचे चेक लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले। उर्वरित लाभार्थ्यांना देखील लवकरच चेक देण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। कार्यक्रमाचं आयोजन लोकेश अप्पा यादव मित्र परिवार व NY ग्रुप यांच्या वतीनं करण्यात आले। यावेळी उद्योगपती दत्ता यादव, भाऊसाहेब कांबळे, दशरथ यादव, नाता यादव, सत्यवान यादव, अमर यादव, दिनेश पांढरे, योगेश रणदिवे, अजय जाधव, बापू खिलारे, प्रदीप यादव, लक्ष्मण रणदिवे, अनिल यादव, गौरव ओहाळ, प्रथम यादव, सनी यादव रणदिवे, दत्तापंत जाधव, खंडू कांबळे, लहू रणदिवे, भास्कर कांबळे, भाईजी यादव, सूरज यादव, बालाजी यादव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 30 वर्षाचा संघर्ष, समाजाशी नाळ जोडलेली राजकीय वाटचाल आणि पुढील पिढीला दिलेला सामाजिक कार्याचा मंत्र यामुळे नागेश यादव यांचे नेतृत्व आजही प्रभागात केंद्रस्थानी असल्याचं चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले।